जय श्रीराम मंडळी. आज मी एकदम लवकर उठलेले होते कारण मला जायचं होतं बाबा आपल्या गावाच्या दिशेने. त्यामुळे माझा भाऊ सुद्धा एकदम लवकर लवकर आवरत होता आणि मग एकदम पॅक वगैरे होऊन मी डायरेक्ट निघते बाबा आपल्या गावाच्या दिशेने. काहीच वेळात आम्ही नेवासामध्ये आलेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर मला एकदम भयंकर त्रास होत होता. मग मी उलटीची गोळी वगैरे घेते आणि मग आम्ही डायरेक्ट निघतो आपल्या दहीफळ गावाच्या दिशेने. आता आमच्या घरच्यांनी विश केलेली होती की त्या देवाला त्या कोंबड्या देणार आहे, पण आता या कोंबड्याला मी काही कापून देणार नाही बरं का. त्यांना मला तर जाम आवडलेला होता. आम्ही येतोय बाबा घरी. ह्या आजीनी बघा ना व्हिडिओ चालू केला मस्तपैकी पदर वगैरे घेतला बरं का. मग यांनी सुद्धा देवाचं एकदम मस्त सामान वगैरे घेतलेलं होतं आणि मग जालिंदरनाथाला एकदम छान असं सजवलं सुद्धा. मग आम्ही आणलेला कोंबडा सुद्धा तिथं ठेवतोय. आता याला काय मी कापून देणार नव्हते, त्यामुळे मी डायरेक्ट त्याला एकदम लांब शेतात सोडून येते आणि मग मल्हारचं खूप छान असं दर्शन वगैरे घेतोय आणि मग आम्ही डायरेक्ट येऊन पोहोचतोय आपल्या जायकवाडी धरणात. याच धरणात आमची जागा गेलेली आहे बरं का. खूपच छान असलं धरण आहे आणि लांब लांब पर्यंत नुसतं पाणी आणि पाणीच दिसताना. एखादं जर वरतून पडलं ना डायरेक्ट जीवानी जाणार बरं का. एकदम मस्त असा पॉइंट आहे. एकदम छान वगैरे फोटो वगैरे काढलेत बरं का मी. मग मला जायचं होतं खाली. खाली गेल्यानंतर माझा गॉगल तर मी वरतीच विसरलेले होते. मग माझा भाऊ मस्तपैकी जाऊन मला गॉगल वगैरे आणून देतोय बरं का. स्टाईल मध्ये मी पुढे चाललेले होते तेवढ्यात मला पाणी दिसतंय बरं का. एवढं नितळ पाणी पाहून मी त्याच्यात हात घालते, पण पुढे गेल्यानंतर कळते की त्याच्यातच एकदम मस्तपैकी असा साप बसलेला होता बरं का. चला जाऊ द्या. एकदम छान असं मी पाण्यात वगैरे भिजते बरं का. आणि मग त्याच पाण्यात एकदम छान असा रेनबो सुद्धा बघायला भेटतोय. मग आम्ही डायरेक्ट निघतोय आपल्या घरच्या दिशेने. या प्रकारे जाते आमचा दिवस. धन्यवाद.